4 मध्ये पीचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा. तो कसा करायचा लक्ष द्या. आता इथं सोडियम आहे, सोडियमचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +1 आहे. सोडियम किती बेटा 3. तर काय करायचं माहितीये का 3 गुणिले इन ब्रॅकेट काय लिहायचा +1 लिहायचा बेटा. ओके. त्याच्यानंतर आपल्याला कोणाला कॅल्क्युलेट करायचंय पी, याला मानायचं एक्स. काय मानायचंय एक्स मानायचंय. ओ काय आहे बेटा तुमच्याकडे ओ किती येतं +4 आणि ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती -2 आहे. काय आहे -2. सरळ सरळ 3 1 3 प्लसला प्लस जशाला तसा. त्याच्यानंतर एक्स, त्याच्यानंतर काय बेटा प्लस 4 दुने 8. तर हा प्लसच्या ऐवजी काय होईल बेटा मायनस होईल. मायनस काय आहे 8. थोडस लक्ष द्या. आता हा 3 आहे, हा 8 आहे, हा प्लस आहे, हा मायनस आहे. आता 3 जर 8 मधून गेले तर काय होईल बेटा 5. मग इथे काय राहील एक्स मायनस किती राहील बेटा 5 राहील. आणि यालाच लिहितो आपण एक्स इज इक्वल टू प्लस काय लिहिता येईल 5. अशा पद्धतीने काय असेल बेटा तुमचा जो पी आहे, पीचा ऑक्सिडेशन नंबर किती बेटा 5 आहे. किती आहे बेटा 5 आहे. ओके. तर हे सोप्या पद्धतीने एकदम काय केलं आपण ऑक्सिडेशन नंबर काय केला कॅल्क्युलेट केला. ओके.